श्री स्वामी समर्थ. तर मी बाजूला टी व्हीवरती विष्णू सहस्रनाम लावलं आणि आता गुरुवारची पूजा करणार आहे. म्हणजे गुरुवार पण आहे, गुरुपुष्य अमृत पण आहे. तर अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे. खूप सुंदर अशी छान अशी पूजा माझी झालेली आहे. तुम्ही बघू शकता स्वामींची मूर्ती आहे. हार फुलं अर्पण केले, त्याच्यानंतर दुधाचा नैवेद्य अर्पण केला आणि अशा प्रकारे मी खूप छान सुंदर अशी आज पूजा केलेली आहे. स्वामींचा फोटो आहे बाजूला आणि हे बघा बाहेर म्हणजे गॅलरीमध्ये बेलपत्रीचं झाड, केळीचं झाड, तुळस आणि जेट प्लॅन अशा प्रकारची झाडं मी लावलेली आहेत आणि ही झाडं सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये देतात. तसेच आज मी तांदूळ खरेदी केलेत, कारण गुरुपुष्य अमृत आहे, त्यामुळे सोनं चांदी आपण तर खरेदी करू शकत नाही, कारण सोनं खूप महाग झालं. तर तांदूळ खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जातं, कारण हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. तांदूळाचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी जोडला जातो. दररोज देवाला तांदूळाचे जर तुम्ही 5 दाणे अर्पण केले तर घरामध्ये सुख समृद्धी नांदते. घरात धनधान्याची कमतरता कधीही येत नाही. म्हणून गुरुपुष्य अमृत या दिवशी मी 1 किलो तांदूळ खरेदी केले आणि त्या तांदूळाची पूजा केली. पूजा झाल्यानंतर धूप अगरबत्ती दाखवल्यानंतर थोडा वेळ ठेवायचे. नंतर हे तांदूळ तुम्ही आपल्या रोजच्या जेवणामध्ये वापरू शकता. तर अख्खे तांदूळ घ्यायचे, तुटलेले वगैरे तांदूळ पूजेमध्ये नाही घ्यायचे. तर मी हे अख्खे तांदूळ आणले. तर अशा प्रकारे तांदूळाची पूजा केली. आता मला पारायण करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत सगळी सेवा पूजा करून माझी झालेली आहे. तर आता दुपारचे 2:30 वाजलेत, कारण मला पाणी भरायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं पाणी भरू मग नंतर सेवेला बसू. तर श्री स्वामी समर्थ एक माळ, त्याच्यानंतर श्री गुरुदेव दत्त एक माळ, त्याच्यानंतर आपलं कुलदैवत आहे कुलदैवतेची एक माळ. तर अशा प्रकारे मंत्रजप करायचा आहे आणि स्वामी चरित्र सारामृतचे 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत आणि 3 वेळा तारक मंत्र. तर अशा प्रकारे आता सेवा करायला मला बसायचं आहे. तर चला मग भेटूया आपण नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला म्हणजे ब्लॉग बघायला आवडतात का, कसल्या प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतात ते नक्की बनवेल.